नमस्कार मित्रांनो. आपले उद्योग व्यवसाय मित्रमध्ये स्वागत आहे. आजचा माझा विषय आहे की विशेष ज्ञान मिळवणे. मित्र, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. म्हणजे काय की तुम्हाला सगळ्या गोष्टीतलं थोडं थोडं नॉलेज माहिती आहे, पण कुठल्याही गोष्टीमध्ये नैपुण्य किंवा एक्सपर्टीज हे येत नाही. असं असणं थोडंसं जरा धोकादायक असतं. कारण काय की तुम्हाला त्या कुठल्याही क्षेत्राची ही व्यवस्थित माहिती नसल्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल व्हाल ह्याची काही खात्री नसते. त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा तुम्ही बिझनेस करायला जाल त्यावेळेस तुम्हाला स्पेशलाइज नॉलेज म्हणजे विशेष ज्ञान मिळवणे फार आवश्यक असते. कुठलाही व्यवसाय घ्यायचा म्हटला की त्याला ज्ञानाची भर आलीच. म्हणजे तो अगदी साधा भाजीवाला विक्रेता असू दे किंवा मोठा कंपनीतला कुठलीही ऑफिस असू दे असू दे, तुम्हाला तुमचं क्षेत्रातलं संपूर्णपणे व्यवस्थित विशेष ज्ञान असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये थोडंसं का होईना प्रावीण्य मिळवू शकता. आणि प्रावीण्य मिळवलं की आपोआपच तुमच्या उद्योगधंद्याची भरभराट व्हायला लागते. आता हे कसं आहे, हे ज्ञान मिळवणे कसं शक्य होते? म्हणाल की हे ज्ञान कसं मिळवणार? ते कसं आहे की आजकाल खूप स्पर्धात्मक युग झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपण बघतात की वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था तुम्हाला सांगत असतात की तुम्हाला आम्ही हे शिकवू, तुम्हाला ते शिकवू वगैरे वगैरे. आता मी त्याच्यामध्ये त्या विषयात जास्त खोलात जात नाही, कारण की अनेक संस्था अशा आहेत की बोगस पण असतात. थातूर मात्र तुम्हाला शिक्षण देतात काहीतरी आणि पैसे उकळण्याचे धंदे करतात. त्याच्यापेक्षा चांगला कुठंतरी व्यवस्थित सरकारी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांकडून आपण विशेष ज्ञान घेणं किंवा आवश्यक असतं. थोडक्यात काय की सर्वसामान्य माणूस असेल तर त्याने जर उद्योग सुरू केला तर त्याला ते उद्योगधंदा व्यवस्थित चालवणं, व्यवस्थित पुढे रेटणं हे केव्हा शक्य होईल? जर त्याने स्वतःला व्यवस्थित विशेष ज्ञानाची भर घालून त्या बिझनेसला त्यांनी मोठं करायचा प्रयत्न केला तर त्याला ते यश मिळू शकतं. आता विशेष ज्ञान म्हणजे की कुठल्याही उद्योजकाला आपल्या उद्योगाचं जे काही मूलभूत ज्ञान आहे त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टींचा त्याने अनेक विषयांवरती अनेक गोष्टींवरती केंद्रित करून आपल्या बिझनेसला, आपल्या उद्योगाला जे काही ज्ञानाची आवश्यक आहे, जे काही भर आवश्यक आहे ती घालणं आवश्यक आहे, हे त्यांनी त्या बिझनेसमध्ये विचार करूनच करायला पुढची पावलं टाकली पाहिजे. आता मी पुढे वाचतो. बहुसंख्य उद्योजक खास ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. आता हा असा मुद्दा आहे, खास ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. मी आता एकदम निगेटिव्ह रोलमध्ये आलेलो आहे की हो, खरंच असं की कसं असतं, कारण ज्ञान मिळवण्याची ही कधी सक्ती नसते तुमच्यावरती. हे ऐच्छिक आहे, ही तुमची आवड आहे. पण काही व्यवसायात मात्र ती असते. म्हणजे जर उदाहरण डॉक्टर असेल किंवा वकील असेल तर तुम्हाला ज्ञान मिळणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही त्या धंद्यामध्ये, तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये टिकून राहू शकत नाही. बहुसंख्य काय होतं, लोक की ज्ञान मिळवण्याचं, ॲडिशनल नॉलेज घेण्याची फारशी तसदी घेत नाहीत. सर्वसामान्य माणसांकडे स्वतःला पुढे ढकलण्याची आत्मिक शक्ती नसते. म्हणजे काय की तुम्हाला ज्ञान मिळवण्याची एक इच्छा पाहिजे, आत्मिक शक्ती पाहिजे. ती शक्ती म्हणजे काय की तुम्हाला ते उठून सकाळी असं वाटलं पाहिजे की आज मी या 4 गोष्टींबद्दल नक्की विचार करेन आणि नक्की याच्यावरती माहिती मिळवेल. ही जोपर्यंत तुमची ईर्ष्या मनाला डेव्हलप होत नाही, जोपर्यंत इच्छा तुमची तयार होत नाही, तोपर्यंत तुम्हाला असंच वाटेल राहील
की कशाला पाहिजे ज्ञान वगैरे काय होत कायची आवश्यकता नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला असा कंटाळा यायला लागतो की ज्ञान मिळवण्याची आवश्यकता नाही, मित्रांनो तुम्ही समजा की तुमच्या उद्योगाला उद्योगाचा तुमची उतरण सुरू झालेली आहे. म्हणजे काय, उद्योग तुमचा कमी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. कामगार वगैरे जो असतो ना, कामगार करतो तो फक्त पगार मिळवण्याकरता तेवढंच काम करतो. कामगार वर्गाचं आणि तुम्ही आणि मालक, तुम्ही तुमचा कामगार वर्ग आणि तुम्ही हे तुम्ही दोघंही एकत्रच धंद्यातले दोन अविभाज्य भाग आहेत. मालक म्हणून तुम्ही एका ठिकाणी आहेत, कामगार म्हणून तुम्ही एका ठिकाणी आहेत. तुमचं दोघांचं एम सारखंच आहे. पण कामगाराचा जो काही ज्ञानाचा जो काही एक हे असतो काय एरिया म्हणा किंवा काय, तो एक लिमिटेड असतो, पगारापुरता असतो. पण तुम्हाला पगार नाही घ्यायचा आहे, तुम्हाला कंपनीला मोठं करायचं आहे. तर त्याच्याकरता तुमच्याकडे तुमच्या कामगारांपेक्षा जास्त ज्ञान असणं आवश्यक आहे. किंवा आहे कारण कामगारच जर पेक्षा जर मालकाला ज्ञान कमी असेल तर मालक हा बिझनेस चालण्यास लायक नाही. तुम्ही समजा अशा परिस्थितीमध्ये असाल तर तुम्ही त्या बिझनेस करण्याला लायक नाही. आता कशी आहे काय, ज्ञान मिळवणं म्हणजे काय की एक ज्ञान मिळवणं म्हणजे थोडक्यातच आहे की कुतूहल, निरीक्षण, शंका, वाचन या क्रिया बंद होता कामा नये. घेऊन घ्या वाटल्यास तुम्ही. कुतूहल, निरीक्षण, शंका, वाचन या क्रिया बंद होता कामा नयेत. म्हणजेच काय की तुम्हाला कुठल्याही विषयाची जर सखोल माहिती पाहिजे असेल तर तुमचे डोळे उघडे पाहिजेत, तुमचे कान उघडे पाहिजेत, तुमच्या डोक्यामध्ये सतत त्या उद्योगाचा तुमचा विचार असायला पाहिजे. आणि त्या उद्योगाच्या जोडीला तुम्हाला विशेष ज्ञान मिळवण्याची एक आकस असायला पाहिजे, एक इच्छा असायला पाहिजे. मोटर मेकॅनिकने समजा एक गॅरेज टाकलं आणि त्याने जुजबीचं फक्त नॉलेज घेतलं तर तो मोटर मेकॅनिक चांगला होऊ शकत नाही. पण त्याने जर उत्साह घेऊन अनेक मोटर गाड्यांचे त्यांनी जर अभ्यास केला तर तो एक मोठा चांगला मेकॅनिक होऊ शकतो. त्याला चांगलं ज्ञान मिळालं तर तो चांगल्या धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता काय वाटतं की आपण काही सेल्समन असतात की दिवसभर काही काम केलं, दिवसभर ऑफिसमध्ये अटेंड केलं, पण शेवटी एकही गिऱ्हाईक त्याच्या हाताला लागत नाही. शेवटी थकून भागून तो घरी येतो आणि कंटाळून त्याला अशी एक आयुष्यामध्ये एक काय म्हणतात त्याला पराभवाची भावना सुरू व्हायला लागते मनामध्ये. त्याचं कारण काय की तो दिवसभर काम करू नये, त्याच्या हातात यश काहीच नाही. म्हणजेच काय की त्याने परिस्थितीला दोष देऊ नये किंवा त्याला गिऱ्हाईक मिळत नाहीत त्याला दोष देऊ नये. दोष त्यांनी स्वतःला द्यायला पाहिजे की आपल्याला ह्या उद्योगाचं, ह्या एकंदर परिस्थितीचं किती आकलन झालं आहे आणि आपण त्याच्यात किती मात करू शकतो. म्हणजेच काय की थोडक्यात त्या सेल्समनला जर दिवसातनं 10 जरी कस्टमर मिळायचे असतील ते तर मिळवण्याकरता त्याने तेवढं स्पेसिफाईड नॉलेज घेतलं तरच त्याला ते 10 कस्टमर मिळू शकतील. नुसतं ब्ला गप्पांनी कस्टमर मिळत नसतो. तुमचा समोरचा असणारा जो कस्टमर आहे तो पण हुशार असतो. तो तुम्हाला काम केव्हा देतो जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कामाची व्याप्ती तुम्हाला कळलेली आहे. म्हणजेच काय की सेल्समन जेव्हा घरी येतो कंटाळून, थकून बागून, त्याच्यापेक्षा तो विजयी मुद्रेने पण येऊ शकतो. कारण काही त्यांनी 10 कस्टमर मिळवलेत. पण ते केव्हा शक्य आहे जर त्यांनी ते विशेष ज्ञान वापरून आपल्या कस्टमरला व्यवस्थित जाळ्यात घेतलेलं असेल तर. आपल्याला कामाबद्दल जेवढे ज्ञान जास्त तेवढे ते आपापले सोपे वाटते. म्हणूनच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असते. त्या पदावरील जबाबदारी सांभाळण्यासाठी कमी ज्ञान, कमी कौशल्य असेल तर त्या माणसाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते.
काही वेळा उलटे घडते. फार मोठी माणसं काय काय हां, आता एक गंमत असे की आपण कधी-कधी पाहतो की काही क्षेत्रामध्ये काही माणसं जी असतात की जिथे ज्यांना कमी ज्ञान आहे, पण ती त्या क्षेत्रामध्ये येऊन बसलेली आहेत. हा निव्वळ म्हणजे त्या पदावरती येऊन बसलेले आहेत. पण हा निव्वळ मित्रहो एक योगायोगाचा भाग असतो, की त्या माणसाला जे काही पद मिळालेलं आहे, हे त्याच्या लायकीचं नसतं तरी त्याला ते मिळालेलं आहे. हा त्याचा एक लक फॅक्टर म्हणायला हरकत नाही. पण अशी उदाहरणं फार कमी मिळतील तुम्हाला. आज मी एक साधं उदाहरण मोठं येतो, की धीरूभाई अंबानीचा मुलगा मुकेश अंबानी हा इतका मोठा का झाला? तर त्यांनी त्यांच्या व्यवसायातलं पूर्णपणे सखोल ज्ञान घेतलं असल्यामुळेच त्याला एवढा पैसा मिळू शकला. तेवढाच तो एवढं प्रतीचं यश मिळू शकलं. माणसाला यश मिळवण्याकरता सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. थोडीशी व्यवहारदृष्टी पण आवश्यक आहे. आणि व्यवहारदृष्टी म्हणजेच काय, की अधिकाधिक ज्ञान मिळवणे. मित्रांनो, मी एवढं संपतो या विषयावरती इतकेच मी वाक्य संपवतो आणि पुढचा जो माझा विषय आहे, शब्द हे आहे, तो म्हणजे विकेंद्रीकरण करणे. धन्यवाद.